जय हिंद मित्रांनो. तर आता आपल्या मुंबई शहर पोलीसच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला 29 जून पासून सुरुवात होणार आहे. तर आता त्या पीडीएफ मध्ये त्यांनी बऱ्यापैकी काही प्रोसेस आपल्याला सांगितलेली आहे. तर ती प्रोसेस नेमकी कशा प्रकारे करायची, त्याच्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट नेमके कोणकोणते असायला पाहिजे आपल्याकडे, ते आपण सर्व काही समजून सांगणार आहे. त्यामुळे फक्त व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर मुंबई शहर पोलीसच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता आपलं सर्वात आधी आपल्याकडे डॉक्युमेंट काय असायला पाहिजे, तर आता आपल्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी. आता आधार पॅन आपल्याकडे असणे गरजेचेच आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती स्पेलिंग पण आपली सारखीच असायला पाहिजे. त्याच्यानंतर आता 10वी गुणपत्रिका, 12वी गुणपत्रिका, 10वी 12वी बोर्ड सर्टिफिकेट. त्याच्यानंतर जर आता तुम्ही बीए, बीकॉम, बीएससी जर काही तिथं फॉर्म भरायच्या वेळेस मेन्शन केलेलं असेल की आमच्याकडे असं आहे, तर आता ते गुणपत्रिका तुमच्याकडे असणे किंवा डिग्री असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर आता शाळा सोडल्याचा दाखला आपल्याकडे असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर रहिवासी दाखला आपल्याकडे असणे गरजेचे आहे. रहिवासी दाखला आता कर्नाटक मधील उमेदवारांनी जे 865 गावांमध्ये जे मोडतात त्यांना महाराष्ट्र पोलीस भरतीचा आपला अर्ज भरता येतो. त्यांना त्यांच्याकडे कर्नाटकचं डोमेसाईल सर्टिफिकेट असलं तरीही चालते. त्याच्यानंतर आता जात प्रमाणपत्र, आता कास्ट सर्टिफिकेट आपल्याकडे असणे गरजेचं आहे. प्रत्येक कॅटेगरी, आता ओपन मध्ये सध्या कोणीही नाही, त्याच्यामुळे प्रत्येक उमेदवाराकडे कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचेच आहे. त्याच्यानंतर आता कास्ट व्हॅलिडिटी. तर आता कास्ट व्हॅलिडिटीचं असं आहे मित्रांनो की आता सध्या जरी तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तरीही काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जॉईनिंग नंतर 6 महिन्याच्या आत आपल्याला कास्ट सर्टिफिकेट, आपल्या कास्ट व्हॅलिडिटी आपल्याला जमा करावी लागत असते. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल. आता नॉन क्रिमिनल मित्रांनो एससी, एसटी, ईडब्ल्यूएस या कॅटेगरीच्या उमेदवारांना नॉन क्रिमिनल लागत नाही. बाकीच्या सर्व कॅटेगरींना नॉन क्रिमिनल लागत असते. त्याच्यानंतर एनसीसी प्रमाणपत्र. आता जर तुम्ही एनसीसीच्या मार्कांचा फायदा घेतलेला असेल, ते बोनस मार्क तुम्हाला मिळालेले असतील, तर आता नक्कीच तुम्हाला एनसीसीचे मार्क, एनसीसीचं प्रमाणपत्र लागणारच आहे. खेळाडू प्रमाणपत्र, खेळाडूवरती अर्ज केलेल्यांना उमेदवारांना खेळाडूचं प्रमाणपत्र लागणारच आहे. त्याच्यानंतर आता पासपोर्ट साईज फोटो आपल्याकडे असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर अर्जाची प्रत, आपण जो अर्ज मुंबई सिटीचा अर्ज भरला होता तर अर्जाची प्रत आपल्याकडे असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर फीची पावती त्याच्यासोबतच असते. त्याच्यानंतर आता हॉल तिकीट असणं आपल्याकडे गरजेचंच आहे. पेपराचं असो की मैदानी चाचणीचं असो, सर्व काही हॉल तिकीट आपल्याकडे असणे गरजेचे आहे. अशा प्रकारे आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आता त्यांनी काय सांगितलं आहे त्या पीडीएफ मध्ये, तर आता ते बघू. तर आता पीडीएफ मध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की पीडीएफ मधला साक्षांकन नमुना, पीडीएफ मध्ये जो साक्षांकन नमुना दिलेला आहे त्याची एक मूळ प्रत आपल्याकडे असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या 3 झेरॉक्स काढून आपण जेव्हा कागदपत्र, आता तुम्हाला ज्या पीडीएफ मध्ये तुमचं नाव जिथं असेल, ज्या तारखेला असेल त्यावेळेस आपल्याला एक मूळ प्रत, या साक्षांकन नमुन्याची एक मूळ प्रत व 3 झेरॉक्स घेऊन आपल्याला कागदपत्रांसह तिथं जायचं आहे. त्याच्यानंतर आता 23 जूनला काय आता होणार आहे आता मित्रांनो, 23 जूनला तुम्हाला आपल्या मुंबई पोलीस गव्हर्नमेंट.in या वेबसाईटवरती तुम्हाला एक लिंक दिला जाईल. त्याच्यानंतर त्या लिंकवर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात आपले ओरिजिनल मूळ कागदपत्र पीडीएफ स्वरूपात अपलोड करायचे आहे मित्रांनो. अशा प्रकारचं त्यांनी तिथं त्या पीडीएफ मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारची ही प्रोसेस आहे मित्रांनो. समोर आता ज्या काही आता मुंबई सिटीच्या प्रॉपर अपडेट येत राहतील त्या मी आधीपासून तुम्हाला देतच आलेलो आहे. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल, मुंबई सिटीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद.